तवाच सांगायचं ना बोलवलं सँडी दिवे स्ट्राईकला पण गेलं. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल शिवशाहीकडनं प्रेझेंट करताना पहिले षटक घेऊन येतोय सँडी दिवे मॅन फ्रॉम डागलवाडी. कोणत्या पद्धतीने बॉलिंग करेल कारण की टेनिस क्रिकेटमध्ये ग्रामीण पट्ट्यामधलं उभरता सितारा आपल्याला सँडी दिवे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळेल. अनेक स्टार खेळाडू आपल्याला शिवशाहीमध्ये बघायला मिळेल आणि आदिनाथ 11 मध्ये सुद्धा त्याच ताकदीने फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. मनोज जायभावे आणि नितीन मेमने म्हणजेच लाला मेमने, कारण नितीन म्हणजे त्याला नितीन नावाने कमी न ओळखतात, पण लाला मेमने म्हटलं की पूर्ण नाशिक शहर त्याला क्रिकेटच्या माध्यमातून ओळखतात. पण फलंदाजी पटलावर आपल्याला बघायला मिळतात मनोज जायभावे. बघूया पहिला चेंडू फेस करतील सँडी दिवेचा. राऊंड द विकेट मारा मनोज जायभावेसाठी पहिला चेंडू फाईन लेगला खेळून काढलाय. नॉन स्टॉप चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतील 4 चौकार. डीजे ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर स्वॅग से करेगा सबका स्वागत मनोज जायभावे. सँडी दिवेचंही स्वागत केलं चौकाराने. बघूया पुढील चेंडू कमबॅक करेल का सँडी दिवे. पहिल्यात एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू यावेळेस पुल केलाय, जातोय चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीला क्लिअर करत सनसनीत येतोय 4 चौकार. परत एकदा डीजेला संधी देऊ. पैलवान आला, पण मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर आपल्याला टेनिस क्रिकेट मधला मोठा पैलवान बघायला मिळतोय मनोज जायभावे. बघूया ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये सन्माननीय रामाभाऊ मते यांचं आगमन झाले, त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. बघा अजूनही चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. हो यावेळेस वैगाने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपवर खोचायचा प्रयत्न होता, पण लाईन थोडी भरकटलेली आपल्याला बघायला मिळाली. मुख्य पंच वाईट घोषित करताना आपल्याला बघायला मिळतं. अजूनही चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. सँडी दिवे कम बॅक करतील का रिप्लेमध्ये भविष्यात खूप मोठा वाईट आपल्याला बघायला मिळतोय. परत एकदा ओ शॉर्ट फासला कम बॅक करताना आपल्याला सँडी दिवे बघायला मिळतोय. आणि यावेळेस कोणती गलती न करता क्षेत्ररक्षक एक सुरक्षित हात आणि सुरक्षित कॅच आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाज आउट, वॅक टू डग आउट. डीजे नऊ धावेंवर पहिल्या गडी बाद होतोय, मोठा गडी बाद होतोय. ज्या पद्धतीने तुम्ही बघितला असाल, ज्या पद्धतीने खेळ आपल्याला बघायला मिळाला आहे, लाजवाब आउटसाइडिंग बॉलिंग आपल्याला सँडी दिवे आणि त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. निश्चितच ग्रामीण भागांमध्ये मोठं नाव त्यांनी आपल्या स्वतःच्या खेळावर सिद्ध केलं. निश्चित शहरी भागामध्ये त्यांनी चांगली पकड बनवायचं काम मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला सँडी दिवे बघायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर बघूया सन्माननीय
डॉक्टर किसान सर यांचं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. निश्चित येऊ द्या, गाडी येऊ द्या, मध्ये येऊ द्या. कोणते मागचे सांगा इथलं आहे का? बरंच एकदा चांगला चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय आणि निश्चितच ज्या पद्धतीने खेळ आपल्याला बघायला मिळाला आहे, क्वालिटी डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. लाजवाब बॉलिंग आपल्याला बघायला मिळते, ज्या पद्धतीने खेळ आपल्याला बघायला मिळतोय, क्वालिटी. परत एकदा यावेळेस बघूया, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली येत आहे आणि थोडंसं आउटफील्ड खराब असल्यामुळे 2 धावा चांगलं बघायला मिळत आहेत. चांगले रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. सन्माननीय सुनीलजी दिंडे साहेब, सन्माननीय सागरजी पवार साहेब, सन्माननीय प्रशांतजी दिंडे सर, या सर्वांचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि डॉक्टर किसान सर यांचंही हार्दिक स्वागत. शेर के साथ चलोगे तो शिकार करना सीखोगे और डॉक्टर किसान के साथ चलोगे तो दिलों पे राज करना सीखोगे. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर किसान सरांची एंट्री झाली, ग्रँड एंट्री, लाजवाब एंट्री आपल्याला बघायला मिळते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सामना खेळवलाही जातोय. ज्या पद्धतीने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळ बघायला मिळाला, पहिल्या षटकातला अतिशय क्वालिटी षटक हाताळताना आपल्याला सँडी दिबे मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर बघायला मिळाला. अरे मोठा गडी बाद केलाय तो म्हणजेच मनोज साहेब भावे. हा क्वालिटी जर तो मैदानावर आताही टिकला असता तर निश्चित धावसंख्येचा चेहरा कोणता तरी अलग आपल्याला बघायला मिळाला असता. पण कमबॅक करणे बडे खिलाडियों की फितरत है. बघूया ज्या पद्धतीने डॉक्टर किसान सर मुख्य मंचावर उपस्थित झालेत, त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. शिवशाही आणि आदिनाथ 11 या 2 संघांमध्ये हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. अरिचत ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मग पहिल्या षटकातला नाही फिल्डिंग आहे, पहिलं षटक संपलं. फिल्डिंग करू राहिले का माहिती बोलता म्हणजे डायरेक्ट पहिली फिल्डिंग आहे ना. हां एक कर झालं. या ठिकाणी योगेशजी शेवरे आपल्याला क्षेत्ररक्षण करताना या ठिकाणी दिसत आहे आणि जर सुंदर झेल टिपला तर डॉक्टर किसान, डॉक्टर सागर पवार यांच्याकडून योगेशजी शेवरे यांना तब्बल 1 लाखाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. शेवरे साहेब, बक्षीस खूप मोठं आहे, झेल घ्यायचं आहे. या ठिकाणी सामना सुरू आहे. पुढचा चेंडू सुंदरपणे टोललेला चेंडू क्षेत्ररक्षणात गचाळ त्या ठिकाणी आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. फक्त 1 धाव घेतली आहेत, याच बरोबर धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता 12 धावांवर. 1 गडी बाद, 12 धावा. षटक सुरू आहे ते दुसरं षटक, पहिला चेंडू झालेला आहे. या ठिकाणी सामना सुरू आहे तो. इतर टायमाला काय नाही लावती. अक्षय आला इथं. अक्षयचं देखील खूप खूप स्वागत. कुठं चालला होता भरकटत तू अक्षय? इथं मैदानावर थांबायचंय, तुझ्यावर जबाबदारी आहे अक्षय. हा, अक्षयने शब्द दिलाय मी इथंच राहील, हरकत नाही. षटकार आलाय चेंडूवर. याच बरोबर धावसंख्येत जाऊन भर झाली ती आता 18 धावा.
धावा झाल्या ते 18. आपण किती धावा क्षेत्ररक्षक अडवणे. ओ सुंदर चेंडू या ठिकाणी, निर्धाव चेंडू. बिल्डिंग करता येते शिवशाही योगेश हो सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आपण बघतोय. दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 18. योगेशजी शेवरे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपण बघतोय. आणि नक्कीच 1 लाखाचं पारितोषिक आहे झेल घेतलं तर शेवरे साहेबांसाठी. नाशिक महापालिकेचे नगरसेवक, महापालिकेवर अनेक वर्ष राज्य त्यांनी त्या ठिकाणी केले आहे. पुढचा चेंडू आत्ता मारलाय, आत्ता उंचावरून मारलाय, झेल असावा आणि झेल घेतलाय. पण योगेश शेवरेनी नाही घेतला, हरकत नाही. झेल बाद. नवीन फलंदाज मैदानात जातोय अभिजित. हर्षल पवार कुठे आहे? नाही का? लाख्या गेला का? घरी गेला. लाडका लाख्या आमचा घरी गेला, हरकत नाही. या ठिकाणी सामना सुरू आहे. दुसरं षटक सुरू आहे. 6 षटकांचा सामना या ठिकाणी सुरू आहे. धावसंख्या दुसरं षटक सुरू असताना आहे ती 18. 2 गडी बाद 18. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातला. 11 चेंडू 18 धावा या ठिकाणी जमवण्यात यश त्या ठिकाणी मिळवलं आहे. ते आदिनाथ 11 या संघाने. आदिनाथ 11 विरुद्ध शिवशाही 11 असा सामना या ठिकाणी आपण बघतोय. आमचे प्रभाकर अण्णा ढगे सातत्याने धावपळ त्या ठिकाणी सुरू असते. पुढचा चेंडू हो 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 सुंदर चेंडूचं प्रदर्शन. 2 षटक संपल्याचा इशारा. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती आदिनाथ संघाची 18. 2 गडी बाद 18. आमचे प्रिय समालोचक हर्षलजी पवार यानंतर पुढचं तिसऱ्या षटकाचं समालोचन करतील. आदिनाथ हर्षल पवार. येस, थँक्यू सो मच सुनीलजी दिंडे साहेब. अगदी आपण पाहत आहोत तुर्तच डॉक्टर किसान फॅमिलीचं पुन्हा एकदा आपण या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूयात. ग्रामीण पोलसाठी देखील खूप मोलाचं सहकार्य आणि त्यानंतर आपण पाहत आहोत जाणता राजा प्रीमियर लीगसाठी देखील त्यांचं खूप मोलाचं सहकार्य. नेहमीच या क्रीडेसाठी आणि नेहमीच या क्रिकेटसाठी नेहमीच त्यांचं सहकार्य असतं ते आमचे डॉक्टर किसानची पूर्णपणे फॅमिली. त्याच्यामध्ये आमचे सुनीलजी दिंडे साहेब असतील, डॉक्टर सागरजी पवार साहेब असतील. आपलं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह तिथे आपल्याला पाहायला भेटलाय आणि तिथे पुन्हा एकदा ती सिंगल मिळून जाईल. सामना खूप महत्वाचा जिथे आमचे योगेशजी शेवरे साहेब यांचा तो संघ आपण पाहत आहोत. जिथे शिवशाही हा संघ मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर ते फिल्डिंग करतायत आणि दुसऱ्या बाजूला जर जो संघ आपण पाहत आहोत आदिनाथ 11 नवनाथजी मते साहेब यांचा संघ आहे. आणि सध्या तरी या 2 संघादरम्यानची ही लढत आपण पाहत आहोत. 6 ओव्हरचा मॅच पाहूयात काय घडेल काय घडेल. अभिजित थोडासा नाराज असेल. अभि नाही तो कभी नाही हे जे म्हटलं जातं ना ते अभिजितला या मॅच मध्ये करून दाखवावं लागेल. अभि आणि जीत
म्हणजे आत्ताच्या आता ती जीत मिळवावी लागणार आहे. त्यासाठी अभिजितचे प्रयत्न चालू आहेत आणि त्याच्या सोबतीला नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 20 धावसंख्येवरती 2 विकेट. सध्या तरी ते 2 विकेट लवकर आलेत, ती साथ द्यावी लागेल धावा काढण्यासाठी. परंतु अगदी आपण पाहत आहोत सँडी दिवेचा हा भेदक मारा राहिलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तो आयकॉन वर्सेस आयडॉल अशी ती लढत होती. कारण मनोज जय भावे हा एक महत्वाचा तो जो खेळाडू होता त्याची ती विकेट लवकर आली आहे, त्यामुळे तो स्कोर कार्ड वरती ती शांतता सध्या तरी दिसते. परंतु उर्वरित अजून देखील स्क्वॉड भरपूर मजबूत आहे, त्यामुळे अपेक्षा खूप आहेत. या 6 ओव्हरमध्ये 70+ टार्गेट करावं लागेल, कारण ऑपोजिट टीम कडे देखील बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग दिसते. आज पूर्णपणे प्रत्येक टीम मजबूत स्थितीमध्ये आहेत. परंतु ज्याचा खेळ चांगला राहिलाय तो या क्रिकेटचं परिपटलं गाजवत राहिलाय आणि त्याचमुळे आजचा खेळ तो गाजवावा लागणार आहे या खेळाडूंना. पाहूयात याही चेंडूवरती सिंगल आली, सिंगलच्या मदतीने 21 धावा झाल्या. त्यांनी आता पुन्हा एकदा अभिजित स्ट्राइक रेंजला फुल टॉस करून बसलेत. यावेळेस आपण पाहत आहोत ती संधी होती बिग हिट करण्याची, परंतु बॅकलिपला थोडेसे खाली ठेवलंय. बॅटच्या टोएंडला थोडासा लागतोय बॉल, त्यामुळे ते टायमिंग फसलं आणि तितकंसं रिझल्ट चांगला नव्हता. त्यामुळे अभिजित पुन्हा एकदा थोडासा या फटक्यामध्ये देखील नाराज झालाय. एक सिंगल मिळून जाईल आणि आता सिंगलच्या मदतीने 22 धावा, 22ला 2 विकेट. बॅटिंग करत असताना आदिनाथ 11 हा संघ आपण पाहत आहोत. रोहितची ती विकेट गेली, जिथे अपेक्षा रोहितकडनं देखील खूप होत्या. एक यंगस्टर आपण पाहिला जिथे लेफ्टी बॅटर तोही बाद झालाय. अशी परिस्थिती सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या टीमची राहिली आहे. परंतु सँडी दिवेचं कौतुक आहे, चांगले गोलंदाजी आतापर्यंत त्याच्याकडनं राहिली आहे. इनसाइड आउटला खेळा, एकसा कव्हरला फिल्डर नाहीत. आता गॅप मध्ये आहे बॉल, दोन्ही क्षेत्ररक्षकामध्ये ही मोठी दरी आणि तिथे हा चेंडू निघालाय सीमा पार. चौकाराची मंजुरी, चौकार. काल या स्पर्धेचा पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस. सिटी प्रीमियम लीग जानता राजा 2026 चषक. काल आमचे लाडके उपमहापौर विलासजी अण्णा शिंदे देखील या ठिकाणी येऊन गेले आणि खरोखर जर सांगायचं म्हटलं तर अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी. गेल्या 14 तारखेला या ठिकाणी सामन्यांना सुरुवात झाली आणि 22 तारखेला त्या ठिकाणी ग्रामीणचं फायनल मॅचेस झाल्या. आता आपण हा चेंडू बघतोय, 2 धावा या ठिकाणी घेण्यात यशस्वी होतील आणि 2 धावा घेतल्या. 2 धावांबरोबर धावसंख्येत भर झाली. आदिनाथ संघाचे 28. षटक सुरू आहे ते 34. दोन्ही संघ नावाजलेले. पुढचा चेंडू परत एकदा. आता मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर जाताना आपण बघितला 6 धावा धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 34 धावा. 4थं षटक सुरू असताना धावसंख्या झाली ती 34. आमच्या अनिल भाऊ ढगे यांना मी सांगितलंय की या सिटी लीगच्या पोलमध्ये जो संघ 6 षटकात 121 धावा पूर्ण करेल तिथं डॉक्टर किसान कडून, कुठलाही संघ असो, डॉक्टर किसान कडून 51,000 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी असेल. 6 षटकात 121 धावा पूर्ण करायचे. शेवटच्या सामन्यापर्यंत कुठल्याही संघाने त्या ठिकाणी जर 121 धावा पूर्ण केल्या तर डॉक्टर किसान कडून डॉक्टर सागर पवार यांच्याकडून 51,000 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी असणार आहे. ग्राउंड झाडायला फक्त अक्षय दिवे असतो, त्याचं देखील या ठिकाणी स्वागत, खूप खूप सहर्ष स्वागत, त्याचं अभिनंदन. अक्षय
चौथं षटक सुरू आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आपण बघतोय. कुठेतरी मुसक्या आवळल्यासारखा फलंदाजांना आपण या ठिकाणी बघण्यात प्रेक्षक त्या ठिकाणी इच्छुक. आदिनाथ 11 विरुद्ध शिवशाही 11 हा सामना या ठिकाणी सुरू आहे. पुढचा चेंडू आपण बघणार आहोत. हो, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. प्रभाकर अण्णा ढगे असतील. आमचे दत्तूदादा ढगे यांचा काल वाढदिवस होता. रिव्ह्यू घेतलाय. कळवत आहे. फेअर बॉल. फेअर बॉल पंच. दत्तूदादा ढगे यांचा परवा वाढदिवस होता 24 तारखेला आणि त्यांना खूप शुभेच्छा पाठवल्या आणि त्यांनी आमंत्रित केलं आणि त्याबद्दल त्यांचं देखील उंचावरून मारलेला झेल असावा. झेल टिपतोय का? आणि टिपलाय. सुंदर झेल या ठिकाणी. याच बरोबर गडी बाद झालाय आदिनाथ संघाचा. सचिन नवीन फलंदाज मैदानात जातोय तो महेश. आता धावसंख्या झाली ती 3 गडी बाद. 35 धावा. षटक सुरू आहे ते चौथा षटक सुरू आणि शेवटचा चेंडू. अजूनही 13 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आहे ती 35. 3 गडी बाद. किती धावा आदिनाथ संघ समोरच्या संघाला आव्हान पेलताना ठेवतोय ते आपण बघणार आहोत या ठिकाणी. आणि यानंतर मंजूळ गोड आवाज हर्षलजी पवार पुढचं समालोचन करतील. पुन्हा एकदा जानता राजा 2026 चषक जानता राजाची संपूर्ण टीम असेल. अनिलांना आमचे ढगे, आमचे प्रभाकर अण्णा ढगे, सगळेच अण्णा परिवार आमचे आणि खूप सुंदर नियोजन. त्यांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देऊन समालोचक हर्षल पवार यांच्याकडे मी माईक देतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच सुनीलजी दिंडे साहेब. पुन्हा एकदा वळूयात लगेचच मॅचकडे जिथे झटका मिळालाय तिसरा. हलकस प्लेसमेंट. कोणतीही जोखीम घेण्याचा प्रयत्न दिसलेला नाहीत महेशकडनं, कारण पहिला चेंडू तो खेळत होता परंतु फायदा झाला टीमसाठी. तिथे सिंगल वाटली होती तिथे डबल मध्ये ही धाव कन्वर्ट केली जाते. ओव्हरची समाप्ती केली जाईल. 4 ओव्हरचा तो खेळ झाला. धावा झाला 37. 37 ला धाव फलक गेला. 3 विकेट. आदिनाथ 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना चला ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय. पाण्याची मागणी झाली आहे. चला पाणी घेऊन जायचं आहे. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत स्क्रीनवरती आमचे डॉक्टर सागरजी पवार साहेब, त्यांच्या सोबतीला अगदी आमचे अनिलजी डगे साहेब तिथे व्यासपीठावरती पाहायला भेटत आहेत. त्यांनी सध्या तरी आपण पाहत आहोत हे चित्र ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून टिपलं जात आहे. स्क्रीनवरती अगदी आपण पाहू शकतायत. दानशूर दातृत्व आहे आणि नेहमीच वक्तृत्व असेल, दातृत्व असेल, नेतृत्व असेल या त्रिगुणी संगम ज्याने जुळून आणलाय असे आमचे डॉक्टर सागरजी पवार साहेब. आणि त्याच्याच सोबतीला अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट आता आमचे सुनीलजी दिंडे साहेब. आज अगदी आपण पाहत आहोत या रामनवमीच्या निमित्तानं आज वेळात वेळ काढून पुन्हा एकदा या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेली पूर्णपणे डॉक्टर किसारे यांची फॅमिली आपल्याला पाहायला भेटत आहे. सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत व्यासपीठावरती आमचे कपिलजी बावले साहेब हेही व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना आता स्क्रीनवरती दाखवलं जातंय. प्रत्येक पाहुण्याला अगदी कॅचअप केलं जातं. आणि सध्या तरी आमचे कपिलजी बावले साहेब हे स्क्रीनवरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहेत आणि युवा नेतृत्व आहेत. आणि त्यापेक्षा महत्वाचं की ज्याने क्रिकेट नेहमी जपलंय. ग्रामीण जेव्हा जो पोल राहिला होता तेव्हाही आवर्जून ते उपस्थित राहायचे. आणि आज या वेळेस आपण पाहत आहोत जानता राजा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील भरपूर चांगली स्टारकास्ट आहे. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत आमचे सुनीलजी दिंडे साहेब इथे उपस्थित आहेत. आणि सध्या तरी अक्षय यांच्या सोबत ते चर्चा करतायत. महत्वाची ती भूमिका असते अक्षय यांची, नेहमीच मार्गदर्शन असतं. आणि त्यांचाही पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूयात. प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन करत असतात. ग्रामीण पोललाही आपण पाहिलं डॉक्टर किसान यांच्याकडनं 1.5 लाखापर्यंत पारितोषिक या स्पर्धेच्या अंतर्गत वैयक्तिक लावली गेलीत. आणि आता हे स्कोर कार्ड जर पाहायला गेलं तर 4 ओव्हरचा तो खेळ राहिलाय. धावा झाला 37.
37 ला 3 विकेट गेल्यात. बॅटिंग करत असताना आदिनाथ 11 हा संघ 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. महेश आणि आदिनाथ, महेश आणि अभिजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. पाहूयात काय घडेल उर्वरित 2 षटकांमध्ये. तो पल्ला गाठला जाईल का 70चा, हाच प्रश्न आता राहिला या मॅच मध्ये. ओव्हर पिच होता, यावेळेस वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहत आहोत. मनगटाच्या द्वारे तिथे बॉल वळवण्याचा तो प्रयत्न होता आणि नाही कॉर्डिनेशन ते दाखवण्याचा प्रयत्न होतं, परंतु तितकंही आपण पाहत होतो टायमिंग फसलं होतं, प्रॉपर कनेक्शन नव्हतं, त्यामुळे ते टायमिंग जुळालं नाहीत आणि तिथेच मिळून जाईल या चेंडूवरती फक्त सिंगल. 38 ऑन बोर्ड, 38 धावा धावफलकावरती. महेशला हात खोलावे लागतील. ग्रामीण पोल मध्ये खूप चांगला तो खेळला होता हा खेळाडू. आता आपण पाहत आहोत या प्रीमियर लीग मध्ये या टीम कडनं आपण पाहत आहोत तिथे ती सिंगल मिळेल. सँडी दिवेचं कौतुक आहे, गोलंदाजी चांगली केली, फिल्डिंग चांगली केली आहे. हो अजून एक आपण हा फटका पाहत आहोत. क्षेत्ररक्षक आहे तिथे पुन्हा सँडीला थोडंसं बिझी ठेवलं या इनिंग मध्ये आणि बरोबर तो पिछाच करतोय त्या बॉलचा, परंतु तोही म्हणत असेल की चांगलं होतंय कारण त्याच्याकडनं सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्यात आणि मग तो बॉलही त्याचाच पिछा करतोय, त्यामुळे फायदा त्या फिल्डिंग करणाऱ्या टीमचा झालाय कारण जास्तीत जास्त बॉल त्याच्याकडे गेले होते. टायमिंग इथेही फसले. पुन्हा तो क्षेत्ररक्षक आहे, पूर्ण बिझी ठेवलंय या इनिंग मध्ये सँडी दिवेला. तो आरामच मिळालेला नाही, पूर्ण प्रत्येक बॉल त्याच्याकडे चाललाय. इथेही सिंगल, धाव फलक पुढे सरसावते. धावा झाल्यात. ओ आता तो प्रयत्न राहिलाय सिंगलला, डबल मध्ये आता धाव कन्वर्ट झाली आहे. आखो में तो इशारा झालाय असं दिसलंय, तो थोडासा ओव्हर थ्रो झाला आणि मग तो फायदा घेतलाय. तिथे आपण पाहत आहोत ही डबल धाव, डबलच्या मदतीने धाव फलक आता 42. 4.4 चा खेळ तो आता समाप्त झालाय. तेजस बॉलिंग मार्क वरती 4 बॉल मध्ये फक्त 5च धावा खर्च केला आणि आता महेश साकेरेंडला ओव्हर पिच होता. टप्पा पडल्यानंतर तो वळण घेतोय, चांगला वळाला हा बॉल, त्यामुळे ते कनेक्शन राहिलेलं नाहीत. संघर्ष जारी आहे. 5वं हे षटक आहे, तिथे हात खोलण्याची संधी कमी मिळाली आहे. सिंगलच धावा आल्यात आणि आता तो अंतिम बॉल बाकी राहिला ओव्हरचा. 42च धावा झाल्यात. आदिनाथ 11 या संघाच्या स्क्वॉड तर मजबूत चांगला राहिलाय. पेपर वरती जर टीम पाहिली तर खूप मजबूत, परंतु तिथे कामगिरी तशी राहिली नाहीत. लाला आलाय, चांगला झेल पकडलाय, झटका इथे मिळालाय, मिळते ते विकेट. फलंदाज बाद. आहे कारण जे चौथं जे षटक होतं ते आपण पाहिलं तर फक्त 5च धाव संख्येचं राहिलं. धावा झाल्यात 42. अंतिम षटक, यावेळेस मात्र हा फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन प्रॉपर आपल्याला पाहायला भेटतं, हा कनेक्शन आणि इथे आला हा महत्वाचा 4 चौकार. प्रयत्न होईल, परंतु इथे आता पाहत आहोत अवे फ्रॉम दी बॉडी, शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. हा प्लॅनिंग चांगला आहे. इथे गोलंदाजाचं कौतुक होईल या चेंडूवरती, कारण पहिल्याच बॉलवरती जो चौकार आलाय तो दबाव होता, परंतु दबावामध्ये चांगली गोलंदाजी करतोय महेश. ओ जास्त बाहेर आहे हा बॉल, पंचसाठी कळवला वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळून जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल आणि आता धावा झाला धाव फलकावरती. टोटल स्कोर कार्ड 47. 47 ऑन बोर्ड. पाहूया 4 बॉल अजूनही बाकी आहेत. टीमला मोठी अपेक्षा आहे, परंतु तिथपर्यंत पोहोचेल का?
हाही आता प्रश्न यावेळेस पाहूयात. योगेश शेवरे यांना बीट करून बॉल आता निघालाय मागे. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाही आणि आता चेंडू सीमा पार. यावेळेस आला हा दणदणीत खणखणीत जाणता राजा प्रीमियर लीग चौका. तो स्क्वेअर कट करायचा होता परंतु बॅटची लिडिंग एज लागली. हो आणि आता स्विंग शीट करण्याचा प्रयत्न. बॉल कमीशे राहिलेत. स्ट्रोक सिलेक्शन आता थोडंसं भीमाने चुकीचं राहिलंय कारण तो स्विंग शीट करण्याचा प्रयत्न ऑफस्टिकचा थोडासा बाहेर ठेवलाय. त्यानंतर ते कनेक्शन राहिलेलं नाहीत. आलेला डॉट बॉल. 51 धावा झाल्यात. ओव्हर पिच हेलिकॉप्टर आता लँडिंग होईल का? पटका फसलाय. इलिव्हेशन कमी जुळालंय. टायमिंग फसलं आणि अजून एक झटका लागलाय. विकेट. फलंदाज अभिजित बाद. राहिला 5 धावसंख्येचं योगदान राहिलं आणि ते तौसिफचं अंतिम बॉलवरती ती सिंगल राहिली आणि महत्वाचा हा खेळ ओव्हरऑल समाप्त झाला. आणि तिथे आपण पाहत आहोत हा खेळ 52 धावसंख्येवरती स्थिरावला गेला 6 ओव्हर मध्ये आणि आता 53 धावसंख्येचा पाठलाग. परंतु गोलंदाजी अनालिसिस जर पाहायला गेलं तर सँडी दिवेचे 2 षटक खूपच महत्वाचे. त्यामध्ये ती जी पहिली विकेट आली मनोज यांची ती सगळ्यात महत्वाची सँडी दिवेच्या खात्यामध्ये. त्यांना 19 धावा खर्च केला. तुषारचे 2 षटक महत्वाचे राहिले. तुषारच्या खात्यामध्ये 2 विकेट. तेजसने 1 विकेट घेतली 5 धावसंख्येचं. ते त्याचं 5वं षटक होतं आणि महेशचं हे अंतिम जे षटक राहिले ते 10 धावसंख्येचं. अशा पद्धतीने तो ओव्हरऑल खेळ खूप चांगला राहिलाय जिथे गोलंदाजी योगेश शेवरे यांची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळली आणि तो आनंद त्यांच्या सध्या तरी आता चेहऱ्यावरती आहे कारण टीम खूप चांगली खेळली आहे त्यांची आणि त्यामुळे तो आनंद चेहऱ्यावरती आहे. सँडीचं कौतुक आहे. गोलंदाजांचं सगळ्यांचं कौतुक आहे कारण धावा केलात फक्त 52 आणि आता करायचे 53 धावा. परंतु हेही विसरता कामा नये जिथे आदिनाथ 11 या टीम कडे देखील तो गोलंदाजी युनिट आपल्याला सेकंड इनिंग मध्ये पाहायला भेटेल. त्याचमुळे प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका. पाहत राहा, एकत्र राहा. जानता राजा प्रीमियर लीग कारण पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त कारण सेकंड इनिंग बाकी आहे. चला वेलकम पुन्हा एकदा सगळ्यांचंच आपण स्वागत करूयात. आज रामनवमी आणि आज अगदी आपण पाहत आहोत श्रीराम ज्यांचं नाव, अयोध्या ज्यांचं धाम, एक वचनी आणि त्यानंतर एक वाणी, मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुवंदनाला आमचा पुन्हा एकदा प्रणाम आहे आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा श्रीराम नवमीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आहेत. आणि त्यानंतर अगदी आपण पाहत आहोत या स्क्रीनवरती पुन्हा एकदा आमचे
कपिलजी बावले साहेब आणि ओमजी बावले साहेब. सध्या तरी बावले बंधू आपल्या स्क्रीनवरती आहेत. पुन्हा एकदा त्यांचं आपण करता होती याही स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. खूप सारी ती चर्चा होत आहे. आनंद नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावरती असतो. एक स्मित स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमीच राहिली आहे आणि अपेक्षा आहेत की नेहमीच त्यांच्यावरती ही स्मित स्माइल आयुष्यभर राहोत, कारण क्रिकेटवरती नेहमीच हे दोन्ही मान्यवरांनी ते प्रेम व्यक्त केले. चला आता बॅटिंग करणारी टीम, बॅट्समन लगेचच पाठवायचे आहेत. पुन्हा एकदा आमचे अनिलजी डगे साहेब आपल्या स्क्रीनवरती आहेत आणि त्यानंतर आमचे पुरुषोत्तम दादा सध्या तरी आपल्या या स्क्रीनवरती आहेत. सगळ्यात महत्वाची भूमिका ती ऍज अ मॅन्युअल स्कोररची त्यांची राहिली आहे, त्याचमुळे त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आणि आता इनॅक्शन मध्ये आहेत आमचे नवनाथजी मते, जिथे संघाचे संघ मालक आहेत आदिनाथ 11, त्यांच्यावरती नजर आहेत. पाहूयात. बॉलिंग मध्ये तर ते आलेले नाहीत, बॅटिंग मध्ये ते आलेले नाहीत, बॉलिंग मध्ये अपेक्षा आहेत, परंतु फिल्डिंग मध्येही ते अपेक्षा असतील. आणि त्यानंतर सध्या तरी आपण पाहत आहोत आमचे रवीजी मांडे साहेब आपल्या स्क्रीनवरती आहेत, ज्यांनी खूप सारी मेहनत घेतलेली आहे आणि सध्या तरी तो नमस्कार घालतायत सगळ्याच या प्रेक्षकांना, त्यानंतर आमच्या खेळाडूंना आणि या नियोजनाला, कारण खूप मेहनत त्यांच्याकडनं राहिली आहे. या स्पर्धेची आता एवन जोडी दाखवली जाते. रवीजी मांडे साहेब, त्यानंतर आमचे अनिलजी डगे साहेब. अण्णांचंही आपण कौतुक करूयात. अण्णांची खूप मेहनत त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. प्रभाकरन डगे साहेब असतील, रवीजी मांडे साहेब, अनिलजी डगे साहेब खूप महत्वाची भूमिका पार पाडतायत आयोजनामध्ये. आणि आता तुर्तच ॲडव्होकेट शुभमजी डगे यांचंही शुभागमन झालेलं आहे. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत आहे. यस, पुन्हा एकदा वळूयात. नाव बॅक टू क्रिकेट, वळूयात मॅच कडे, जिथे होईल ती सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. 53 धावसंख्येचा पाठलाग आणि सध्या तरी सावलीचं सावट या मैदानावरती आहे. अशा परिस्थितीमध्ये वाटत नाहीत की ते बॉल ट्रॅव्हल होतील, त्यामुळे ते टार्गेट चांगलं आहे हे सिद्ध करून दाखवावं लागेल. मनोज जय भावे याच्यावरती सगळ्यात जास्त ज्या नजरा आहेत प्रेक्षकांना, आणि आता त्या नजरा सध्या तरी मनोज वरती राहिल्यात, परंतु तो तसा खेळ दाखवला जाईल का पाहूया. दुसऱ्या बाजूला ओपनिंगची जोडी तेजस आणि लाला. नक्कीच योगेशजी शिवरे साहेबांचा संघ आहे. आतापर्यंत ते खुश आहेत, कारण तितकेही मोठं टार्गेट राहील, परंतु त्यांच्यासाठी एक नामी संधी आहे. जर ते बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आले, पहिलाच बॉल चांगला राहिलाय. आणि जर योगेशजी शिवरे साहेब आपण जर बॅटिंग साठी आलात आणि बॅटिंग मध्ये जर आपण गेल्यानंतर जर आपला बॅट मधनं जर चौकार जरी आला, तर एका चौकाराला अगदी आपण पाहत आहोत आमचे रवीजी मांडे साहेब यांच्याकडनं 500, अनिलजी डगे साहेब यांच्याकडनं 500 आणि आमचे प्रभाकरन डगे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 500, म्हणजे 1,500 रुपये आपल्यासाठी आलेला आहे एका चौकाराला. पाहूयात ते जातील का मैदानाच्या आतमध्ये. परंतु सध्या तरी आपण पाहिलं, जी आम्ही चर्चा केली, मनोज जय भावे यांच्यावरती नजर आहेत प्रेक्षकांच्या, आणि गोलंदाजी सध्या तरी चांगली राहिली आहे. ओ मिस टायमिंग, फटका तितकाही चांगला दिसत नाहीत. पाहूयात तौसिफ मैदानाच्या आतमध्ये शॉर्टपुट विकेटला चांगली फिल्डिंग करतोय, बॉल अडवलाय, तोपर्यंत ती घेतली जाईल. पहिली सिंगल. आणि श्री गणेश होत असताना मैदानाच्या आतमध्ये शिवशाही या संघाचं ओके. आणि आपण पाहत आहोत नवनाथजी मते, जे फिल्डिंग करणारी टीम आहे आदिनाथ 11 या संघाचे ते संघ मालक आहेत, सध्या तरी फर्स्ट स्लीपरला तैनात आहेत आणि आपल्या स्क्रीनवरती आहेत. जर त्यांनी जर गोलंदाजी घेतली आणि गोलंदाजीमध्ये जर विकेट घेतले, तर एका विकेटला रोख रक्कम 500 आमचे रवीजी मांडे साहेब, अनिलजी डगे साहेब यांच्याकडनं 500 आणि आमचे प्रभाकरन डगे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 500 त्यांच्यासाठी. पाहूयात, परंतु महत्वाचं ते येतील का हाही प्रश्न आहे, कारण त्यांनी जो स्क्वॉड तयार केलाय तो पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये दिसत आहेत. दोन्ही टीम कडे ते सारखाच आहे, त्यामुळे चान्स आहे का नाही हेही पाहावं लागेल. सध्या तरी अजून एक डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ झालाय, धाव झाले एकच. 53चा पाठलाग आहे. समोर मारलाय, यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉल हेड, सेफ फटका देऊन चाललाय. 6 की चौकार. पाहूयात. प्रश्न आहे, प्रश्नाचे उत्तर दिले जातील. हो, आणि आता तो निर्णय आला आमच्यापर्यंत की हा सिक्सर आहे. बरोबर मोजून मापून आणि तोलून मारलाय. पुन्हा एकदा आमचे शुभमजी डगे, ऍडव्होकेट शुभमजी डगे यांची आठवण या फटक्यानं होते, कारण तेही तसेच फटके. परंतु आता प्रत्युत्तर, तोडीस तोड. यस, अपील.
रिव्ह्यूची मागणी झाली आहे आणि आता बॉल सध्या तरी तो ट्रेक होतोय. चला हँडकट ज्या पद्धतीने म्हटली जाते तशा त्या पद्धतीने बॉल तो स्पर्श झालाय. चला इथेही दाखवलं गेलं आपल्याही ते टीम मेंबरला दाखवलंय त्यामुळे तोही म्हणतोय आउट आणि थर्ड पंचांचा इशारा आलाय तो आउट त्यामुळे परतावा लागेल. तो झटकाच लागलाय पहिला 7 ला आता पहिली विकेट फलंदाज बाद. शुभम नक्कीच आपण पाहत आहोत आमचे अक्षय दिवे यांच्याकडनं लगातारचे 3 षटकार यासाठी रोख रक्कम 1100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. अक्षय दिवे एटीएम ऑन आता झालेला आहे त्याचंही रोख रक्कम 1100 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. कमिटीकडे ते जमा आहे. रोख रक्कम 1100 रुपये लगातार 3 सिक्सर. तौसिफ बॉलिंग मार्क वरती पहा पहिलाच बॉल काय वळण घेत होता परंतु लाईन थोडीशी ती थोडस बाहेर राहिले आणि इथे आपण पाहत आहोत तो व्हाईट बॉल आलाय आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये स्कोर काढायला जाऊन पोहोचला 8 धावा. सँडी दिवे मैदानाच्या आतमध्ये ग्रामीणचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अपेक्षा ग्रामीण मध्ये देखील आम्हाला होती की तो टीम येईल त्याची परंतु तो काही कारणास्तव उपस्थित झालेला नव्हता. परंतु आता जाणताराच्या प्रीमियर लीग मध्ये तिथे ती उत्सुकता आम्हाला होती त्याची बॅटिंग पाहण्यासाठी परंतु आज तो टीम साठी आलेला आहे आणि तौसिफचा हा आहे ही बॉल बाहेर चाललाय. व्हाईट बॉल येतोय. लगातार 2 व्हाईट बॉल हाताळलेत. लाईन ती मिळालेली नाहीत. कटर्स त्याच्याकडे आहेत. भरपूर चांगला बॉल तो वळण देतोय परंतु लाईन चांगली शोधावी लागेल. तेजस स्ट्रायकर एंडला धाबा झाल्यात 9. ओ आता बॉलला वळवलं होतं. वळण घेणारा बॉल मिड विकेटला खेळला आणि क्षेत्ररक्षक आता धावतोय. बॉल अडवला जाईल तोपर्यंत आपण पाहत आहोत ती एक सिंगल या चेंडूवरती मिळून जाते. सँडी दिवेला आता स्ट्राईक मिळते. याचाही खेळ पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षक राजे आज उपस्थित आहेत आणि अगदी आपण पाहत आहोत नागलवाडी या गावाला बिलॉंग करणारा तो खेळाडू आहे. ग्रामीणचं क्रिकेट भरपूर त्याने गाजवलंय आणि सध्या तरी जे आपण पाहत आहोत सिटीचं जे क्रिकेट आहे ते आता गाजवण्यासाठी तो सज्ज आहे. पाहूयात कसा खेळेल. आयडॉल म्हणून टीम कडनं खेळतोय. योगेशजी शेवरे साहेब यांच्या त्या संघामध्ये सध्या तरी त्याची वर्णी लागली आहे. शिवशाही या संघामध्ये खेळतोय. तौसिफचा हा बॉल क्लीन बोल्ट दांडी गुल झटका मिळालाय. फलंदाज बाद. नाराज करतोय. अगदी आपण पाहत आहोत ग्रामीण पोल मध्ये तो आलेला नव्हता. त्याची ती टीम होती परंतु तिथे अनुपस्थिती त्याची होती. तो अभ्यास विकेटचा नाहीत त्यामुळे तो इथे चांगला खेळू शकलेला नाही. त्यामुळे आपण पाहत आहोत ती विकेट आली. तौसिफचं मी कौतुक करेल. हा खेळाडू मित्रांनो असा आहे की मोठ्या खेळाडूंनाही तो निस्तनाभूत करू शकतो गोलंदाजीमध्ये. काय बॉल राहिलाय. इथे वळण नव्हतं. टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट निघालाय बॉल आणि बरोबर क्लीन बोल्ट दांडी गोल झाली. फलंदाज सँडी दिवेला या मॅच मध्ये तितकीशी चांगली कामगिरी करता आलेली नाहीत आणि ती विकेट तौसिफच्या खात्यामध्ये. धावा चेसेबल जरूर आहेत परंतु त्या धावा डिफेन्सिव्ह होऊ शकतात हे दाखवलंय तौसिफनं कारण ती विकेट महत्वाची. फलंदाज दुसरा बाद झालाय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होत आहे.
कारण अपेक्षा त्या खेळाडूकडनं भरपूर होत्या. आता नवनाची मते सध्या तरी ती स्माईल आहे त्यांच्या चेहऱ्यावरती, आता थोडेसे खुश झालेत कारण तो टेन्शन नव्हता भाग होता, कारण ती विकेट लवकर येणं गरजेची होती. 10ला 2 विकेट गेल्यात. वेट केलं होतं, अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. जेव्हा तौसिफ बॅटिंग साठी आला तेव्हा मी तो उल्लेख केला होता की तो बॉलिंग मध्ये येऊ शकतोय, कारण भरपूर वेळा त्याचा खेळ आम्ही पाहिलाय आणि आज तो थोडासा प्रवास करून दूरवरनं आलाय आणि आज बॉलिंग मध्ये ती चुरस तो दाखवतोय. बॅटिंग मध्ये एकच सिंगल काढली होती, तो एकच बॉल त्याला मिळाला होता, परंतु बॉलिंग मध्ये ती चुरस दाखवतोय तौसिफ. चांगली गोलंदाजी, समोर मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग करून बसलाय. आय विल टेक इट, हा कॉल आहे त्याचा आणि आता तो झेल सोडलाय त्यानं. ओ, सगळ्यात मोठी संधी निर्माण झाली होती, असं वाटलं की सहज पकडेल, परंतु तो थोडासा कठीणच झेल झाला आणि त्यामुळे तो झेल ड्रॉप. जीवदान मिळालंय. पहा हा बॉल खेचून मारण्याचा तो प्रयत्न होता. या षटकाचा हा चौथा बॉल सध्या तरी तौसिफचा आणि तिथे त्याच्याच फॉलो थ्रू मध्ये त्याने तो कॉल केला होता की मी पकडू शकतोय. कॉन्सन्ट्रेशन कमी राहिलंय आणि कॅमेरा वर्कचं आम्ही कौतुक करत आहोत. बरोबर त्या लेन्स मध्ये बॉल शेवटपर्यंत टिपला जातोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट ची टीम आणि आता यावेळेस ओ एफर्ट, व्हॉट एफर्ट, कमिटमेंट पहा या चेंडूवरती. पॉझिटिव्ह एनर्जी दिसते कारण ती सँडी दिवेची विकेट आली नाही, तिथून पूर्णपणे आता टीम चार्जअप झालेली दिसते. तौसिफचं हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. अंतिम बॉल बाकी राहिलाय. 12 धावा झाल्यात आणि उर्वरित अजूनही 25 बॉलला त्या 41 करायचे. मॅच इज ऑन, सामना ऑन आहे. धावा रोखावा लागतील. हे वातावरण असं आहे ना की या वातावरणामध्ये तितकाही बॉल ट्रॅव्हल होऊ शकणार नाहीत, कारण हवा थोडीशी मंदावली आहे. अशा परिस्थितीमध्ये खेळणं कठीण वाटतंय. पाहूयात तौसिफ पुन्हा एकदा. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटाचा वापर केलाय, फटका फसलाय. कॅचिंगचा कॉल, झेल पकडला मिड विकेटला. तौसिफच्या खात्यामध्ये आलेली दुसरी विकेट. फलंदाज झाला बाद. बाराला 3 विकेट गेला त्यांनी पुन्हा एकदा तो कळप आजही दाखवला जातोय. म्हणून मी कालही तो उल्लेख केला होता की आपण त्यांच्या जागेवरती आहेत, ते त्यांच्या जागेवरती जात आहेत, बरोबर तो त्यांचा रस्ता पकडून जात आहेत. हा कळप आपल्याला पूर्णपणे पाहायला भेटतोय. शेळ्या मेंढ्यांचा हा कळप सध्या तरी तिथे शेळ्याच दिसत आहेत आणि आपण पाहत आहोत हा कळप सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय, कारण इकडे आल्यानंतर निसर्गाचा भाग आहे आणि सध्या तरी निसर्गामध्ये या सगळ्या काही गोष्टी आपल्याला इकडेच आल्यानंतर पाहायला भेटतील. आणि सध्या तरी तौसिफचं हे षटक हायलाइट्स राहिलंय. पहा तो पहिला बॉल वाईड होता, त्यानंतर देखील तो दुसराही बॉल त्याच लेंथवरती तोही बाहेर निघाला, तोही वाईट बॉल आला. मग त्यानंतर त्याने ती लयबद्धता साधली. या बॉलवरती आपण पाहत आहोत हा मोठा फटका खेळण्याचा तो प्रयत्न होता. तिथे आपण पाहिलं तर तिथेही फिल्डिंग चांगली झाली, तिथेही ती सिंगल आणि मग त्यानंतर जसा सँडी दिवे आला त्याची क्लीन बोल्ड, दांडी त्याची गुल केली, ती विकेट आली तौसिफच्या खात्यामध्ये. आणि हे षटक परिपूर्ण आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या टीम कडेच राहिलं. लाजबाब गोलंदाजी तौसिफ, हा गोलंदाज छाग आहे गुरु, हेच म्हणावं लागेल. या विकेट आल्यात, खूपच महत्वाच्या त्या विकेट आल्यात. हा झेल तो सोडला होता, परंतु त्याही नंतरचं प्रत्युत्तर तौसिफचं चांगलं राहिलंय आणि हा सोपा झेल मिड विकेटला देऊन परतलाय. तिथे तो झटका, ओ तो पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले होतं त्या चेंडूचं आणि आता पुन्हा एकदा वळूयात. समोर मारलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आलाय आणि आता बीट करून निघालाय. खडे खडे खेळाय फटका, ग्राउंड स्ट्रोक आलाय हा चौकार. ओ यावेळेस हा बॉल इथे उसळी घेणारा राहिलाय. तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. तेजस आणि गोपी ही जोडी पाहायला भेटते आता. म्हणून हा बॉल पुन्हा एकदा वळणारा होता, वळवला गेलाय. आता स्ट्रोक चांगला आहे. यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर कनेक्शन, इथे मिळतील 4. आलेला हा दणदणीत कणकणीत चौकार.
आहे त्याच्या चेहऱ्यावरती. फायनली तो पहिला बॉल तर गेलाय आणि सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती ते आहेत. हे संघाचे संघ मालक आहेत मित्रांनो, जिथे आदिनाथ 11 हा जो संघ पाहत आहोत हा त्यांच्या मालकीचा आहे. नवनाथजी मते साहेब सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती आहेत. थोडस चिंतेचं वातावरण आहे कारण बॅटिंग मध्ये ती नाराजी व्यक्त केली आहे टीमनं, परंतु तेवढ्याही धावा आम्ही डिफेन्स करू शकतोय हा प्रयत्न आतापर्यंत चांगला दाखवलाय. तौसिफचं षटक चांगलं राहिलंय, पहिलं षटक मनोज जय बाबा यांचंही चांगलं राहिलंय. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये ते कंटिन्यू आहेत. फिल्डिंग सेट होते धावा झाल्या धाव फलकावरती आता 21. 20 ला 32 या धावसंख्येची गरज आहे. आणि आता सध्या तरी ऑन साइडला बॉल पुन्हा एकदा टर्न केला होता. तौसिफ डीप मध्ये आहेत, बॉल अडवलाय आणि तोपर्यंत आपण पाहत आहोत ती सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीने 22. अक्षय दिवे यांच्याकडनं कॅश प्राइज आहे, रोख रक्कम 1100 रुपये, जिथे लगातारचे 3 षटकार जर खेळाडूने मारले तर अक्षय दिवे यांच्याकडनं रोख रक्कम 1100 रुपयाचा कॅश प्राइज. 22 धावा धाव फलकावरती अंतिम बॉल यावेळेस रडार मध्ये आलाय, रीच मध्ये मिळालाय, स्लॉट मध्ये आलाय, पार्किंग लॉट मध्ये चाललाय. इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. अक्षय दिवे यांचाही तो डान्स आपल्याला पाहायला भेटतोय. त्यांच्याचकडनं ते कॅश प्राइज आहे लगातारचे 3 षटकारांसाठी 1100 रुपये. 18 बॉलला आता 25 करायचे आहेत, धावा झाल्यात 28. ओ चांगला बॉल होता, लोवर हा पूर्णपणे बॉल येत होता, लोवर फुल टॉस, परंतु तिथे तो जड मध्ये आलाय, पूर्णपणे ब्लॉक होऊन राहिलाय फलंदाज, त्यामुळे तो मोठा फटका खेळता आलेला नाहीत. या बॉलवरती आलेले एक सिंगल. 17 ला 24 करायचे आहेत. रोहितनं जर हॅट्रिक घेतली गोलंदाजीमध्ये, 3 विकेट लगातारचे घेतले तर रोख रक्कम रवीजी मांडे साहेब यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज आलेला आहे. आणि बॅट्समनने जरी लगातार 3 बॉलला 3 षटकार मारले तरी देखील रोख रक्कम 500 रवीजी मांडे साहेब यांच्याकडनं. समोर मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग करून बसलाय, तेजसचा फटका फसलाय आणि तिथे तो झटका फिल्डिंग करणाऱ्या टीमला बसलाय. टीमचा आयकॉन खेळाडू खेळतोय तेजस गायकवाड. मैदानाच्या आतमध्ये ती बहरदार इनिंग त्याच्याकडनं राहिली आहे, कारण एका बाजूला 3 विकेट गेल्यात, अशाही परिस्थितीमध्ये त्यानं धावा काढल्यात, परंतु इथे हा सगळ्यात मोठा तो चान्स होता, अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली होती. चांगला बॉल इथे आपण पाहत आहोत. या यंगस्टरचा खेळ आज खूप चांगला राहिलाय, खूपच चांगला खेळतोय हा रोहित. बॅटिंग मध्ये एकच षटकार मारला त्यानं, परंतु त्यानंतर आपण आता गोलंदाजी तो चांगली करतोय. 15 ला 22 करायचे आहेत. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटाचा वापर तर झाला परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हतं. अजून एक झेल सोडलाय. मग आता करेल तर करेल गोलंदाज काय, हाही प्रश्न आहे. 2 चान्स गमावल्यात. रोहितचं कौतुक आहे, परंतु तिथे फिल्डरांचं ती खेदाची बाब राहिली आहे या मॅच मध्ये. 2 तुम्ही झेल सोडले आणि तो देखील आयकॉन खेळाडूचे तेजस गायकवाडला हे दुसरं जीवदान मिळालंय एकाच ओव्हरला. आणि आता 14 बॉलला करायचे 21. आता क्रॉस बॅटेडनं यावेळेस पाहूया तौसिफ पोहोचेल का. बॉल बीट करून निघाला स्क्वेअर लेग मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. खूप चांगली साथ गोपी नागरे यांचीही मिळते. पिंपळगाव बहुला या गावाला बिलॉंग करणारे ते खेळाडू आहेत. ग्रामीण क्रिकेट ही खूप चांगले खेळलेत आणि आपण पाहत आहोत याही मॅच मध्ये चांगला खेळलाय तो. ओ आता हा चांगला बॉल आहे. पूर्णपणे आपण पाहत आहोत स्विंग अँड मिस, टर्न अँड बाउन्स या 2 गोष्टी मिळाल्यात या बॉल वरती, त्यामुळे तो फटका खेळता आलेला नाहीत. खूप चांगला बॉल. आणि आता राहिलं 12 बॉल करायचे 17. 12 बॉलला 17.
8च धावसंख्येचं हे षटक आणि त्याच्यामध्ये 2 कॅच सोडलेत. ते जर पकडले असते तर हे षटक मी म्हणेन पूर्णपणे इकॉनॉमिकल राहिलं असतं. जिथे 6च्या एक कमी धावा त्या आल्या असत्या, परंतु ते 2 ओव्हर समाप्त 2च त्या महत्वाच्या ऑपॉर्च्युनिटी गमावल्यात आणि त्याचमुळे आता सामना 12 बॉल करायचे 17. सुनील फसाळे मैदानाच्या आतमध्ये आता बॉलिंग मार्क वरती आलाय. मॅन फ्रॉम नागलवाडी. नागलवाडीचा अजून एक स्टार खेळाडू आता या टीम कडे आहे. तो एक खेळाडू नागलवाडीचा स्टार तिथे आपण बॅटिंग करणाऱ्या टीम कडे पाहिला सँडी दिवेला आणि आता सुनील हा गोलंदाज. प्लेसमेंटच पाहायला भेटते. पुन्हा एकदा अगदी आपण पाहत आहोत प्रभाकरण्णा डगे साहेब यांचं शुभागमन आणि आता पाहूयात ओ चान्स मिस केले आहे. पुन्हा तो चान्स मिस केलाय. रन आउटचा तो चान्स होता आणि आता या संधींचं सोनं करावं लागतील. हा तिसरा तो चान्स फिल्डिंग करणाऱ्या टीमनं गमावलाय. हो आणि आता हा व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलचा तो इशारा आलेला आहे. एक्साची अजून मदत मिळून जाईल. हो डॉक्टर किसान यांच्याकडनं अक्षय दिवेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलेलं आहे. अक्षय आपलं अभिनंदन. बॉल बॉयची कामगिरी करतायत. वेगवान बॉल संघर्ष जारी आहे. 3 जीवदार या खेळाडूला मिळालेत. ॲज अ आयकॉन म्हणून खेळतोय तेजस गायकवाड आणि सध्या तरी त्याचाही तो संघर्ष जारी आहे, परंतु शेवटपर्यंत राहिला तर मॅच फिनिशिंग टच मिळू शकतोय. 10ला 14 करायचे आहेत. मॅच इज ऑन. सामना संपलेला नाही. 10 बॉलला 14. सुनीलचं हे षटक महत्वाचं असेल. वेट केलाय आणि हा फटका पुन्हा फसलाय. बॉल तर अडवला हे महत्वाचं. पाहूयात काय घडेल. आतमध्ये ढकललाय तोपर्यंत 2चा प्रयत्न चालवला गेलाय. तेजस गायकवाड कडनं 2 तर मिळाल्यात. गोपी नागरेचा प्रयत्न होता. व्हेरी गुड फिल्डिंग. वेल स्टॉप. 41 धावा धाव फलकावरती. 9ला आता 12 करायचे आहेत. नऊ बॉलला आता 12 करायचे आहेत. पुन्हा एकदा तेजस गायकवाड स्ट्रायकर एंडला. आता हा स्क्वेअर कट करायचा होता. फायनली इथे तो तौसिफनं झेल पकडलाय आणि तिथे ती विकेट मिळून जाईल तेजस गायकवाडची. फलंदाज बाद. तो झेल तौसिफचा खूप चांगला पकडला गेलाय. त्यानेही तो दुसरा अटेम्प्ट मध्ये कंप्लीट केलाय आणि त्याचमुळे ते अगदी आपण पाहतो त्याच्याही चेहऱ्यावरती ती स्माइल होती. फायनली ती विकेट मिळाली. 3 जीवदान मिळाले होते, परंतु फायनली मॅच फिनिशिंग टच देता आलेला नाही. सामना संपलेला नाही. 8 बॉलला 12 करायचे. 8 बॉल मध्ये 12 धाव संख्येची गरज. सामना खूपच महत्वाचा यावेळेस रंगलेला दिसतोय. दीपक नवीन खेळाडू आलाय. नवीन खेळाडूसाठी तितकाही सोपं नाही हा मॅच. 8 बॉलला 12. क्षत्रिय कुलाब कंस टीमचे कॅप्टन. ओ आणि आलाच. ओ हा हेलिकॉप्टर आहे. लँडिंग झाला प्रेस्टेक्स स्टँड मध्ये आणि तिथे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला हा षटकार. झालाय बाजू में है दम. रन मिलेंगे मैक्सिमम. षटकार. लगातारचे 2 षटकारांसाठी कॅश प्राइज आलेला आहे 3,333. ओके 2,222. रोहित परब यांच्याकडनं ते कॅश प्राइज आलेला आहे फलंदाजासाठी. योगेश भाऊ शेबरे यांच्याकडनं देखील 1,111. पाहुयात षटकार येईल का. षटकारांना मॅच फिनिश होईल का पाहुयात.
ओव्हर पिच तर होता. पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचाच प्रयत्न राहिलाय. मिड विकेटला फिल्डर वेगामध्ये धावतोय. बॉल फेकी झालाय. सिंगलच मिळते. सामना अंतिम ओव्हर मध्ये येऊन ठेपलाय. राहिले 6 बॉल आणि आता मॅच मध्ये करायच्या त्या 5 धावा. 6 चेंडू म्हणजे 5. प्लॅनिंग पाहूयात आता कशा पद्धतीने राहील, कारण मनोज जय भावेचे 2 षटक कंप्लीट झालेत. तोसिफचं 1 षटक झालं, रोहितचं 1 षटक झालंय, सुनीलचं 1 षटक ते महागडे राहिले. तो तर गोलंदाजीमध्ये कंटिन्यू राहू शकत नाहीत. अनिलजी डगे दादांना विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आणि आता अंतिम षटकामध्ये कॅप्टन चाललाय रोहितकडे. हे प्लॅनिंग पाहूयात कशा पद्धतीने राहील. क्षत्रिय कुलावत तौंस. चला कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. कॅप्टन सॉरी संघ मालक, आपल्याला ती सूचना आहे, आपण या लवकर आयोजकांशी संपर्क आपण साधा. रोहितचा स्पेल खूप चांगला राहिला. 8 धावसंख्येचे ते षटक होतं. 6-5 पहिला बॉल बीट करून निघालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अपील झाली. फिंगर अप झालेत. आकाशाकडे बोट. फलंदाज बाद. झटका लागलाय. चौथा. आलेली ती विकेट. ओ स्विच हिट करण्याचा तो प्रयत्न होता. इथे आपण पाहतो ते टायमिंग फसलेलं वाटतंय आणि तिथेही ती मिळाली फक्त सिंगल. बॉल टू बॉलचं इक्वेशन आहे. मॅच संपलेला दिसत नाहीत. मैदानाच्या आतमध्ये अजूनही मॅच ऑन आहे, कारण रोहित हा गोलंदाजी सध्या तरी चांगला करतोय. राहिला आता काय, येणारे 4 बॉल आणि 4 बॉलला करायचे आहेत 4 धावा. सन्माननीय महेशजी कदम साहेब, आपण उपस्थित असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. महेशजी कदम साहेब, हलकस पुन्हा एकदा प्लेसमेंट. इथेही तो जोखीम घेतलेली नाहीत. पुन्हा एकदा आपण पाहत आहोत बॉल टू बॉलचं इक्वेशन आहे. 3 बॉलला 3ची धावसंख्येची गरज आहे. रोहितनं जर हा सामना जिंकून दिला तर नवनाथजी मते साहेब यांच्याकडनं 501 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. 2000. ओके, 2000 रुपयाचं कॅश प्राइज. पुन्हा एकदा आता धाव रोखावी लागेल आणि ती धाव रोखली आहे. कहाणी में ट्विस्ट. आता हा मॅच बनला असं दिसलंय, कारण इथे आलेला तो डॉट बॉल आणि आता मॅच मध्ये तर ट्विस्ट निर्माण झालंय. येणारे 2 बॉल आणि करायचे 3 धावा. समान जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हरचेच सध्या तरी ते निदर्शन या मॅच मध्ये दिसतंय. अपेक्षा त्याच आहेत. आता पुल करण्याचा प्रयत्न झाला. इथे धाव किती मिळेल पाहूयात. क्षेत्ररक्षकाला वेगामध्ये बॉल अडवला जाईल. बॉल फेकी करेल तोपर्यंत 2चा प्रयत्न. ओ आणि इथे पाहूयात काय घडेल. बॉल पुन्हा सुटलाय. आता काय तारांबळ उडाली. 2 3रा आणि आता सर्व 20रा. हा मॅचच समाप्त झालाय. धावून पळून त्या 3 धावा कंप्लीट झाल्यात. सामना तो गमावा लागला. अभिनंदन, जिथे सामना हा जिंकलाय शिवशाही या टीमनं. योगेशजी शेबडे साहेब, आपलंही अभिनंदन, टीमचं अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. आदिनाथ 11 संघ. आणि चला पुढच्या मॅचचा आपण टॉस करूयात. क्षत्रिय चला आपण तो टॉस करणार आहोत आणि तो टॉस केल्यानंतर ऑफिशियल टीमला तो ब्रेक असणार आहे. त्यामुळे विनर वर्सेस विनर ही ती लढत असणार आहे. चला आपण कपिलजी बावले साहेब आणि त्यानंतर आमचे ओमजी बावले साहेब, आपलं शुभ असते तो टॉस होतोय. तिथे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हा.
ओके, शिवशाही संघानं याही मॅचचा तो टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग वरती ठेवलंय. चला, ऑफिशियल टीम साठी तो लंच ब्रेक आहे 10 मिनिटाचा. 10 मिनिटानंतर 10 मिनिटाचा लंच ब्रेक. त्यानंतर पुन्हा एकदा आपण परतणार आहोत. तिथे विनर वर्सेस विनर हा जो सामना पुढचा आपल्याला पाहायला भेटेल. तोपर्यंत घेत होता मी ब्रेक. कुठेही जाऊ नका, बनून राहा. ग्रामीण टेनिस क्रिकेट